Welcome students. Today we will learn about modern periodic table and electronic configuration of elements. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा भाग आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो. काय असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? की एखाद्या ऍटम मध्ये जितके पण इलेक्ट्रॉन्स असतात तर ते न्यूक्लियसच्या बाहेरच्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात आणि याचं डिस्ट्रीब्युशन ठराविक नंबरनं होत असतं. मग या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आणि मॉडर्न पिरियडिक टेबलचा काय संबंध आहे? कारण मॉडर्न पिरियडिक टेबल आधारितच आहे ॲटॉमिक नंबरवर आणि त्यामुळं काय आहे की जसे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा, तर इलेक्ट्रॉनचा नंबर जसा आहे तर त्यामुळं त्याचं त्या पिरियड मधल्या त्या मॉडर्न पिरियडिक टेबल मधल्या पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये स्थान निश्चित होत असतं. तर आता आपण सुरुवातीला मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ग्रुप मध्ये कसे कॅरेक्टर्स होतात आणि पिरियड मध्ये कसे कॅरेक्टर्स होतात हे उदाहरणासहित बघतोय. बघा आता, कॅरेक्टरिस्टिक ऑफ एलिमेंट्स of the group and period in modern periodic table are because of electronic configuration of elements. म्हणजे ते जे कॅरेक्टर्स आहेत सगळे इलेमेंट्सचे ते कशामुळे? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप आणि मॉडर्न पिरियडिक टेबल ह्याच्यामधलं ग्रुप आणि पिरियड त्यामुळेच आहे. कशामुळं? तर कॅरेक्टरिस्टिक. इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इलेमेंट्स which decides the group and period in which इट इज टू बी प्लेस. आता या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे ठरतं की तो इलेमेंट कुठल्या पिरियड मध्ये आणि कुठल्या ग्रुप मध्ये आहे. जशी जशी उदाहरणं घेऊ तसा हा भाग तुम्हाला जास्त क्लिअर होत जाईल. व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स इन द ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडिएशन. आता एका ग्रुप मध्ये असणारे जे इलेमेंट्स आहेत तर ते काय दाखवतात? सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा आणि ग्रेडिएशन म्हणजे टप्प्याटप्प्यानं होणारे बदल त्याला म्हणतात ग्रेडिएशन. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली while growing from one end to other, for example from left to right in a particular period. ग्रुपचा संबंध कसा असतो आणि पिरियडचा संबंध कसा असतो? बघा, पिरियड मध्ये तुम्ही डावीकडनं उजवीकडे जसं जाता त्याचप्रमाणे त्याचे प्रॉपर्टी चेंज होत जातात आणि ग्रुपच्या बाबतीत एका ग्रुपमध्ये असणारे इलेमेंट्स. आता प्रश्न सोडूया, मग त्यानुसार तुम्हाला काय होईल की हा भाग आणखी क्लिअर होत जाईल. तर यूज युअर ब्रेन पॉवर पेज नंबर 22 वरचे प्रश्न बघायचे, ती आधी सोडूया. पेज नंबर 22 वर असणारे कॅन यू टेल मधल्या प्रश्नात बघा, आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलच्या ग्रुप नंबर 1 वर कॉन्सन्ट्रेट करायचे. आता ग्रुप नंबर 1 मधले इलेमेंट्स आधी बघूया आपण. पहिला दिसतो हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम अँड फ्रान्सियम. आता या सगळ्या इलेमेंट्सवर कॅन यू टेलला प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरून आपण समजणार आहे की ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय संबंध आहे ते. तर आता पहिला प्रश्न बघा यातला. हे प्रश्न मी फळ्यावर लिहिलेले नाहीत, तर हे प्रश्न तुम्ही पुस्तकात बघायचे. मी फक्त उत्तरं लिहिलेत, तर ती आता उत्तर बघू. कॅन यू टेलचा पहिला प्रश्न आहे, गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड राईट नेम्स वन बिलो द अदर अँड द इलेमेंट्स ऑफ ग्रुप. म्हणजे आता जो आपण ग्रुप 1 बघितला तर त्याचे काय करायचे, तुम्ही सगळ्यांची नावं ओळीनं लिहून काढायचे. तुमच्या पुस्तकात पण हे आहेच. आता हे कशी लिहिली आहेत बघा आपण. पहिला आहे तो हायड्रोजन, त्याचा आपण ॲटॉमिक नंबर त्याच्या डोक्यावर लिहिलाय हायड्रोजन. दुसरा आहे लिथियम. या पद्धतीनं हे 7 इलेमेंट्स आपण लिहिले आणि त्याची नावं फक्त लिहिलेत. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपला दुसरा प्रश्न काय आहे बघा, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 4 इलेमेंट्स ऑफ द ग्रुप. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स मध्ये पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या शेलमध्ये त्याच्यानंतर वाढणारी संख्या म्हणजे 2n² नी आपण त्या पद्धतीनं काय करत असतो तर इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये बसवत असतो. तर आता आपण पहिल्या 4 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले. पहिला इलेमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या फक्त 1 आहे. त्या
शेल मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन येतो. दुसरा आहे लिथियम, त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 3 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून पहिल्या शेलची कपॅसिटी 2 आहे फक्त, म्हणून पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 1 असं लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. तिसरा बघा सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. पहिल्या शेलची कपॅसिटी आहे 2, आपण 2 लिहिले. दुसऱ्या शेलची मॅक्झिमम कपॅसिटी आहे 8 म्हणून 8 लिहिले आणि राहिलेला आहे शेवटच्या शेलमध्ये, तिसऱ्या शेलमध्ये. आता चौथं बघा पोटॅशियम. पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर आहे 19. आता इथं 2, 8, 8 आणि 1 लिहिलंय. तिसऱ्या शेलची कपॅसिटी असती 18, पण ज्यावेळी शेल्स कंप्लीट होत असतात तर पहिलं प्राधान्य असतं की ऑक्टेट कंप्लीट व्हायला. त्यामुळं तिसऱ्या शेलमध्ये याचं ऑक्टेट कंप्लीट झाले म्हणून इथं काय की 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि लास्ट शेलमध्ये 1. आता तुम्ही सगळ्यांचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. तुमच्या लक्षात काय गोष्ट येते बघा की हे एका ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या इलेमेंट्सच्या लास्ट शेलवर लक्ष केंद्रित करा की लास्ट शेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो आणि तो किती आहे ते बघायचं आपल्याला. आता मग आपला तिसरा प्रश्न त्याच्यावरच विचारलाय. तिसरा प्रश्न काय आहे बघा, विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन द कॉन्फिगरेशन. आता जर नीट निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात काय येते की प्रत्येकाच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तेच आपण उत्तर लिहिले. एव्हरी इलेमेंट इन ग्रुप 1 हॅज 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दॅट इज 1 इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. आणि लास्टचा चौथा प्रश्न काय बघा, हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट. हाच प्रश्न विचारलाय की शेवटच्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि ते किती आहे. त्याचा आन्सर काय आहे, इन ईच ऑफ दीज एलिमेंट देअर आर सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इट इज 1. मग आता ह्या 4 प्रश्न प्रॅक्टिकली आपल्याला काय कळलंय की ग्रुप 1 आहे. ग्रुप 1च्या प्रत्येक इलेमेंटच्या लास्ट शेलमध्ये किती इलेमेंट्स आहेत, फक्त 1. म्हणजे एवढी गोष्ट जरी तुम्हाला ह्यावरनं कळली की ग्रुप 1ची व्हॅलन्सी प्रत्येक इलेमेंटची 1 आहे. तर आता ह्याच्यावरनं पुढचे पण प्रश्न आहेत, पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि मग दोन्हीचं आपण एकत्र करूया. आता इथं पेज नंबर 22 वर डू यू नो मध्ये काही माहिती दिली. आपण ही माहिती आधी बघू आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 22 वर डू यू नो ची चौकट आहे बघा. त्यामध्ये काय सांगितले, युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. म्हणजे युरेनियम हा 92 ॲटॉमिक नंबर असणारा एक इलेमेंट आहे. ऑल द इलेमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर 93 to 118 आर मॅन मेड. म्हणजे तिथनं पुढचे सगळे इलेमेंट्स 93 ते 118 हे सगळे मानव निर्मित आहेत. ऑल दीज इलेमेंट्स आर रेडिओ ऍक्टिव्ह अँड अनस्टेबल अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. आणि तिथनं पुढचे सगळे इलेमेंट्स रेडिओ ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचं लाईफ स्पॅन हे अतिशय छोटा असतो. आता इकडे बघा, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आपण जे पॉइंट्स बघितलेत त्याप्रमाणे इलेमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सगळे इलेमेंट्स त्यांच्या चढत्या अणुक्रमांकाप्रमाणे मांडलेत. सेकंड, वर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. देअर आर 18 ग्रुप्स. The chemical properties of the elements in the same group show similarity and gradation. हा पॉइंट मगाशी आपण घेतला होता की वर्टिकल कॉलम म्हणजे कुठले, तर त्याला ग्रुप्स म्हटलं जातं आणि ते 18 आहेत आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सारखेपणा आणि ग्रेडिएशन म्हणजे टप्प्याटप्प्यानं होणारे बदल दाखवतात. तिसरा पॉइंट, हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. देअर आर इन ऑल 7 पिरियड्स. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आडव्या ओळींना पिरियड म्हणतात आणि 7 पिरियड्स आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली वन एंड टू द अदर इन अ पिरियड. आणि ज्या प्रॉपर्टी आहेत त्या डावीकडून उजवीकडे जाईल तशा बदल होत जातात.
आता ह्या दोन्ही चौकटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्यात. पान नंबर 23 वर आपल्याला ही फिगर दिली आहे बघा. न्यू पिरियड्स न्यू शेल. आणि या आकृतीवरून तुम्हाला काय दिले यामध्ये फक्त तर पिरियड नंबर 1, 2, 3, 4 दिले. आणि यावरून तुम्हाला कॅन यू टेलला 3 वेगवेगळे प्रश्न विचारले. आता या तिन्ही प्रश्नांचा आपण विचार करू. आणि लक्षात ठेवा असेच ऍक्टिव्हिटी बेसवरचे प्रश्न बोर्डाला येतात आकृतीसहित. आणि त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांचं प्रिपरेशन जास्त करावं लागतं. ह्यात सगळ्यात सोपी गोष्ट काय असती की याची उत्तरे इथंच असतात. त्यामुळं पाठांतर वगैरे भाग यात येत नाही. तुम्हाला हे फक्त ऑब्झर्व करून काय करायचंय तर या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता याच्यावरचा पहिला प्रश्न बघूया. पेज नंबर 23 आता जी आपण आकृती बघितली त्याच्यावरचा पहिला क्वेश्चन. आता मी फळ्यावर क्वेश्चन लिहिलेले नाहीत, फक्त आन्सर लिहिले. पहिला क्वेश्चन बघा. ऑन गोइंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट द एलिमेंट्स Li, Be, B, C, N, O, F and Ne belongs to period 2. म्हणजे पिरियड 2 मधले हे सगळ्या एलिमेंट्सचे तुम्हाला नावं दिलेत. राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल ऑफ देम. आता या सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. तुम्हाला चार्ट दिलेला असतो आणि त्याच्यावरनं असे प्रश्न सोडवायचे असतात. 3 प्रश्न असले 3 मार्काला असतात. पण ऍक्टिव्हिटी बेसवरचे मॅक्झिमम क्वेश्चन बोर्डाला येतात. आता बघा आपण काय केलंय त्याची नावं लिहिलेत इलेमेंट्स तिथं बघूनच लिहिलेत. त्याचे सिम्बॉल्स आहेत. ऍटॉमिक नंबर पण तुमच्याकडे आणि ऍटॉमिक नंबरवरनं तुम्ही त्याचं काय केलंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले. पहिला बघा पहिला आहे लिथियम. त्याचा सिम्बॉल Li. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 3. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 1. सेम असं प्रत्येकाचं. बेरिलियमचा 2, 2. बोरॉनचा 2, 3. कार्बनचा 2, 4. नायट्रोजन 2, 5. ऑक्सिजन 2, 6. फ्लोरीन 2, 7. निऑन 2, 8. आता यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय राहणार आहे की पिरियड मध्ये जसं तुम्ही डावीकडनं उजवीकडे जाताय तसं काय शेल नंबर तर सेम दिसतोय तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी 2 शेल आहेत. पण इलेक्ट्रॉन नंबर्स काय होत आहेत बघा बरं. इलेक्ट्रॉन्स नंबर वाढत जात आहेत. म्हणजे पिरियड मध्ये तुम्ही डावीकडनं उजवीकडे जाल तसं काय होते की शेल नंबर भरत चालले आणि लास्टला ही शेल कंप्लीट होती. आता त्याच्यातला सेकंड क्वेश्चन बघा. त्याच ऍक्टिव्हिटीवरला सेकंड क्वेश्चन. इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट. या सगळ्यांसाठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सारखा आहे का बघा. आता पहिल्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे 1, दुसऱ्याचा 2, तिसऱ्याचा 3. म्हणजे सेम आहेत का तर सेम नाही. तेच उत्तर आपण लिहिले. नो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर नॉट सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. आता तिसरा प्रश्न काय विचारलाय. इज द नंबर ऑफ शेल्स द सेम इन दीज. आता नंबर ऑफ शेल्स सगळीकडे सारखे आहेत का. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी 2च शेल भरलेले दिसतात. म्हणजे नंबर ऑफ शेल्स काय आहेत सगळीकडे सारखे बघा. येस द नंबर ऑफ शेल्स आर सेम इन दीज एलिमेंट्स. आता या जो 2 ऍक्टिव्हिटी बघितल्या म्हणजे तुम्ही ग्रुप 1 चे सगळ्या एलिमेंट्स वर प्रश्न बघितले आणि पिरियड 2 चे प्रश्न बघितले. यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियड याच्यावरचे काही पॉइंट्स आपण काढले आणि ते पॉइंट्स आता आपण बघायचे. पेज नंबर 22 आणि पेज नंबर 23 वर 2 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीवरचे प्रश्न सोडवले. म्हणजे ग्रुप 1 बघितला आपण त्याच्यावरचे काही प्रश्न घेतले. ग्रुप मधले सगळे त्याच्यात सारखे इलेमेंट्स असतात. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सारखी असते इलेमेंटची. आणि ऍक्टिव्हिटीवरचे प्रश्न घेताना 23 पेजवर कॅन यू टेलचे काही प्रश्न घेतले. आता यावरून काही कॉमन कन्क्लुजन्स पिरियड आणि ग्रुपच्या बाबतीत काढलेले. आता हे फळ्यावर लिहिलेले सगळे पॉइंट खूप महत्वाचे बघा की ग्रुपच्या बाबतीत ग्रुप म्हणजे 18 ग्रुप्स. त्याच्या बाबतीत एवढे जरी 18 ग्रुप असले तरी आपण फक्त ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 17 एवढ्याचाच विचार करणार आहे.
आणि पिरियड जरी 7 असले तरी आपण फक्त पिरियड 1, पिरियड 2 आणि पिरियड 3 एवढ्यांचाच विचार करतोय. आता याच्यावरनं काय कन्क्लुजन आहेत बघा. पहिलं, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे ग्रुपचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय संबंध आहे. तर ग्रुप 1 पहिला ग्रुप जो आहे इज अ फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स. ग्रुप 1च्या सगळ्या इलेमेंट्सला अल्कली मेटल्स म्हणतात. म्हणून ती ग्रुप 1ची सगळी काय झाली, फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज इलेमेंट इज सेम, दॅट इज 1. त्यामुळं ग्रुप 1ची व्हॅलन्सी 1 आहे. ग्रुप 1 मधला कुठला इलेमेंट घेतला की त्याची व्हॅलन्सी 1 येणार. म्हणजे या पॉइंटवरून आपल्याला काय कळलं की ग्रुप 1 मधल्या सगळ्या इलेमेंट्सला अल्कली मेटल्स म्हणायचं किंवा ग्रुप 1 मधले सगळे इलेमेंट्स अल्कली मेटल्स आहेत आणि त्या सगळ्यांची व्हॅलन्सी 1 आहे. दुसरा, ग्रुप 2 इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. ग्रुप 2 जो आहे तर त्याच्यातल्या सगळ्या मेंबर्सला म्हणतात अल्कलाइन अर्थ मेटल. द व्हॅलन्सी ऑफ द इलेमेंट्स इज सेम, इट इज 2. ग्रुप 2 मधल्या सगळ्या इलेमेंटची व्हॅलन्सी 2 आहे. बिकॉज दे हॅव 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कारण का तर त्यांच्या लास्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ग्रुप 1 झाला अल्कली मेटलचा, ग्रुप 2 झाला अल्कलाइन अर्थ मेटलचा. ग्रुप 17 इज द फॅमिली ऑफ हॅलोजन. आता ग्रुप 17 जो आहे तर त्याला म्हणतात हॅलोजन. दे हॅव 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. दर व्हॅलन्सी इज 1. 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायला 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो. म्हणून त्यांची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. वाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम. आता वरून खाली येताना ग्रुपच्या बाबतीत, विदिन एनी ग्रुप 1 शेल गेट ऍडेड ऍट टाइम. इट मीन्स दॅट द नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे जसं तुम्ही वरून खाली खाली येत जाताय एक एक शेल प्रत्येक ठिकाणी वाढत जाते. म्हणजे नंबर ऑफ शेल्स वाढत जात आहेत. आता यात सगळ्यात महत्वाचं काय काय बघा बरं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड ग्रुप बघताना पहिल्या ग्रुपला नाव काय आहे, अल्कली मेटल्स. दुसरा ग्रुप कोणता आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. 17वा ग्रुप कोणता आहे, हॅलोजन. प्रत्येकाची व्हॅलन्सी लक्षात ठेवा. ग्रुप 1 ची व्हॅलन्सी 1, ग्रुप 2 ची व्हॅलन्सी 2, ग्रुप 17 ची व्हॅलन्सी पण 1. आणि जसं तुम्ही ग्रुपमध्ये वरून खाली येताय एक एक शेल वाढत जाते. आता पिरियडच्या बाबतीत काय, पिरियड मध्ये डावीकडनं उजवीकडे लक्षात ठेवायचं. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याचा काय संबंध आहे बघा. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन इलेमेंट्स ऑफ सेम पिरियड. एकाच पिरियड मध्ये असणाऱ्या सगळ्या इलेमेंट्सचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वेगवेगळे असतात. जसं तुम्ही आडवे सगळे बघितले होते ग्रुप 2 पिरियड 2 चे त्या पद्धतीने. द नंबर ऑफ शेल इज सेम इन द इलेमेंट्स ऑफ सेम पिरियड. एकाच पिरियड मध्ये सगळ्यांचं नंबर ऑफ शेल सेम असतात. म्हणजे समजा पहिल्या पिरियडला तर त्यांच्याकडे नंबर ऑफ शेल फक्त 2 राहणार, एकच राहणार सॉरी. दुसऱ्या पिरियडला गेला की 2च शेल, तिसऱ्या पिरियडला गेला की 3 शेल असं. Electrons are filled in the same cell while going along a period from left to right. म्हणजे जसं तुम्ही डावीकडनं उजवीकडे जाताय तसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जात आहेत. And at the beginning of the next period a new electron shell starts fill up. याचा अर्थ बघा, दुसरा पिरियड जर असेल तर पहिल्या इलेमेंट पासून शेवटपर्यंत दुसरी शेल कंप्लीट भरती आणि तिसऱ्या पिरियडला नवीन तिसरी शेल चालू होती. तिसरी शेल तिसऱ्या पिरियडला भरती लास्ट पर्यंत आणि चौथ्या पिरियडला चौथी शेल चालू होती. आता याच्यावरून सगळे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. आता पुढचा जो भाग आहे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.